अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा आणि समाधानाचा जाओ। स्वामी भक्तांनो, येत्या 30 एप्रिल रोजी बुधवारी आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील खूपच शुभ दिवसांपैकी एक आहे। अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय तृतीया हा दिवस इतका शुभ दिवस का आहे? 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असं या दिवसाला का मानलं जातं आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम अक्षय या शब्दाचा अर्थ पाहूया। तर अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारा, कधीही नाश न पावणारा असा दिवस, त्याला अक्षय असे म्हणतात। ह्या दिवसाला इतकं शुभ का मानतात तर पहा, या अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे मानले जाते। या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळते असे देखील म्हणतात। न क्षय इति अक्षय म्हणजेच ज्याचा कधी क्षय होत नाही तो अक्षय होय। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांची जयंतीही साजरी केली जाते। या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं। याशिवाय बाके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं। एवढंच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात। या दिवशी बद्रीनारायण देवाची विशेष पूजा केली जाते आणि पूजेसाठी भक्त लांबून देवाच्या दर्शनासाठी आणि अखंड ज्योत पाहण्यासाठी येत असतात। कारण इथे 6 महिने जेव्हा हे मंदिर बंद असताना तर तेव्हा या मंदिरामध्ये अखंड ज्योत जी असते ती आपोआपच चालू असते आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेला पृथ्वी, आकाश, आग, तेज, वायू या पंचमहाभूताविषयी कृतज्ञता देखील व्यक्त केली जाते। त्याचबरोबर कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे खूप महत्त्व सांगितलेले आहे। या दिवसाला आखातीज म्हणून सुद्धा ओळखलं जातं। भगवान व्यास यांनी महाभारत या ग्रंथाची रचना करायला याच दिवशी प्रारंभ केला असं म्हणतात आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीने काम केलं असं सुद्धा म्हटलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात, एखाद्या व्यवसायाची सुरुवात प्रारंभ केला तर त्यामध्ये आपल्याला कधीही अपयश येत नाही। त्या व्यवसायामध्ये, त्या कार्यामध्ये आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते। त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांसाठी तर्पण, पिंडदान हे सुद्धा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। त्यातले त्यात पितरांसाठी या दिवशी पाण्याने भरलेला माठ किंवा पाण्याने भरलेली सुरई जर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान केलं तर पितरांचा आशीर्वाद आपल्याला अक्षय मिळतो, अखंड प्राप्त होतो असे म्हणतात। आणि पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील, मुलाबाळांच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील, संतान प्राप्ती होत नसेल तर ह्या सगळ्या समस्या संपून तुम्हाला संतान प्राप्ती होऊ शकते। घरामध्ये शुभ कार्य, मंगल कार्य होऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जातं। बघा, प्रत्येक गावामध्ये थोड्या थोड्या अंतरावर गेलं की काही ठिकाणी हे अक्षय तृतीयेच्या पूजेचे स्वरूप थोडे बहुत बदल आहेत। आमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची खास अशी पूजा केली जाते, पितरांचे पूजन केले जाते। त्यानंतर त्यांच्या समोर कळसा कळशीचे पाण्याने भरून त्यांचेही पूजन केले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्याकडे आमरस आणि पोळीचा नैवेद्य हा पितरांना सर्वप्रथम देण्यात येतो आणि त्यानंतरच अक्षय तृतीयेच्या दिवसापासून पुढे आम्ही आमरस किंवा आंबे खाण्यास सुरुवात करतो। त्याआधी पितरांना आमरस किंवा आंब्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आंब्याचे ग्रहण केले जात नाही।
तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ती प्रथा अवश्य पाळावी। अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर सूर्यास्तावेळी आपल्या पितरांसाठी आपण आपल्या घरामध्ये जी कोणती दक्षिण दिशा असेल, कोणत्याही रूमची असू द्या, तर त्या दक्षिण दिशेला मातीची पंती असेल किंवा कणकेचा दिवा बनवून दक्षिण दिशेला ज्योत करून एक दिवा तुमच्या पितरांचा स्मरण करून तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे। बघा, पितरांच्या स्मरणात आपण हा जो दिवा लावणार आहोत तर तो मातीचा दिवा जो आहे, पंती जी आहे ती नवीन असावी, पूर्वी वापरलेली नसावी। आणि जर तुमच्याकडे ती मातीची पंती किंवा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता। या दिव्यामध्ये तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल वापरता तेल टाकायचं आहे आणि एक सिंगल अशी लांब वात तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला दुपारी व संध्याकाळी दोन्ही वेळेला पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र, पितृ अष्टक यापैकी कशाचेही पठण करायचे आहे। जर तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रातील नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे स्तोत्र अष्टक भेटून जाईल, तिथून तुम्ही ते पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावून श्रवण करू शकता। बघा, यंदा 2025 मध्ये 23 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीया ही तिथी 29 तारखेला संध्याकाळी 5:31 सुरू होत आहे आणि 30 तारखेला दुपारी 2:12 समाप्त होत आहे। उदय तिथीनुसार 30 तारखेला आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करण्याबरोबरच पितरांना तर्पण पिंडदान करण्याबरोबरच भगवान श्री हरी, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित पूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि ही एकत्रित पूजा जर आपण विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट मुहूर्तावर केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर वास्तव्य करतात असं म्हटलं जातं। आणि या विशिष्ट वेळेमध्ये केलेल्या पूजेने भगवान श्री हरी, श्री विष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर इतके प्रसन्न होतात की आपल्या घरामध्ये वर्षभर कधीही धनधान्य आणि अन्नाची कमतरता भासत नाही। त्यामुळे या दोघांची एकत्रित पूजा करण्याचा मुहूर्त हा 30 तारखेला पहाटे 5:54 ते दुपारी 12:24 आहे। या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता। ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या करू शकता। त्या सेवामध्ये तुम्ही 16 वेळा श्री सूक्तम, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण, 16 वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र ही सेवा शक्य झाली तर या वेळेमध्ये तुम्ही करू शकता। या सर्व मंत्रांचे तुम्हाला आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये लेखन भेटून जाईल, तिथून तुम्ही ते म्हणू शकता। आणि समजा तुम्हाला या वेळेमध्ये काही कारणाने किंवा काही कामानिमित्त तुम्हाला या सेवा करणे शक्य झाले नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते त्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते, तर या वेळेमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी हे पूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं, या सेवा केल्या तरीसुद्धा चालू शकतं। कारण अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त आहे, या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी, मंगल कार्य करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी कोणताही मुहूर्त, कोणताही वेळ बघण्याची गरज नाही। पण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी जे मुहूर्त सांगितलेलं आहे त्या मुहूर्तावर केलं तर ते खूप चांगलं राहील आणि विशेष असं मानलं जातं। हा पण लक्षात ठेवा, अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा जी आहे, पितरांचे पूजन जे आहे ते तुम्हाला दुपारच्या वेळेतच करायचे आहे। दुपारी 12ची वेळ ही अगदी योग्य राहील, तर त्या वेळेमध्ये मात्र आवर्जून तुम्ही पितरांचे पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करा आणि पितरांची कृपा आशीर्वाद मिळवा। त्याने जे पितृदोष आहे तो निघून जातील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद भेटून जे काही तुमची अडकलेली कामे असतील ती सुरळीतपणे होण्यासाठी मदत होईल। तर स्वामी भक्तांनो, अक्षय तृतीया म्हणजे काय, अक्षय तृतीया या दिवसाचे विशेष महत्त्व काय आहे आणि हा दिवस आपल्याकडे कसा साजरा केला जातो, काय काय सेवा आपण या दिवशी करू शकतो, काय काय पूजा आपल्याला करायच्या असतात, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेली आहे।
तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अजून अशीच नवनवीन आध्यात्मिक प्रगतीची माहिती, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आध्यात्मिक प्रगतीच्या नवनवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.